एल शीटचा कट्टा घेतला आहे. बिल्डरचा कट्टा ग्रॅनाइट मध्ये होता, त्याला आपण क्वार्ट्सने रिप्लेस केला आहे. इथे हा सिंक आहे, सिंक सुद्धा आपण क्वार्ट्स मध्ये यूज केलेला आहे. हा रेग्युलर आपला पाण्याचा नळ आहे. हा दुसरा जो आहे हा वॉटर प्युरिफायर साठीचा आहे. वॉटर प्युरिफायर जो आहे हा आपण बिलो काउंटर घेतलेला आहे. सो तिथनं एक कनेक्शन आपण घेतो आणि ते नळ इथे येतं, सो दॅट आपल्याला तेच पाणी आपल्याला इथे डिरेक्टली वापरता येतं. सो आपल्याला ही वरची जी ओव्हरहेड कॅबिनेटची जागा असते ती पूर्ण आपल्याला स्टोरेजसाठी म्हणून वापरता येते. हा बिल्ट इन हॉब आहे आणि त्याच्याच बरोबर आपण इथे चिमणी घेतलेली आहे. हॉब आणि चिमणीचं ही जागा ही पोझिशन आपण ठेवली आहे. सो उरलेली ही जी कट्ट्याची जागा आहे, किचन ही थोडी छोटी असल्यामुळे आपण त्याच्यात मॅक्झिमम स्पेस युटिलायझेशन करायचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या आपल्या हॅफलेचे ड्रॉवर्स आहेत. हे पूर्ण स्लीक ड्रॉवर्स असतात. त्याला इथे आतमध्ये पीव्हीसीची मॅट असते. ती मॅट तुम्ही काढून कधीही, ती मॅट अशी काढून कधीही तुम्ही क्लीन करू शकता. बाकी तुम्हाला आतनं ड्रॉवर नुसतं हलक्या हाताने तुमचं पुसू शकता. त्याला सॉफ्ट क्लोज फिटिंग असतं, तर तुम्ही जस्ट पुश केलं की ते ऑटोमॅटिकली बंद होतं. हे इथे आपण 6 ड्रॉवर्सचं कंपार्टमेंट केलं आहे. तिथे आपण एक स्टोरेज घेतलं आहे. हे आपण असं पुश केल्यावरती इथे आपण ही एक ट्रॉली घेतली आहे. ही ट्रॉली ऑन व्हील्स आहे. ती तुम्ही पुल करायची की आतली जागा तुम्हाला वापरता येते आणि मग ती झालं काम तुम्ही परत ही ट्रॉली आत ठेवू शकता. त्यात तुम्हाला ही आतली जागा वापरता येते. इथे आपण हा जो आहे आपण बॉटल पुल आउट, याला आपण स्पाइस रॅक सुद्धा म्हणतो. इथे आपले काही मसाल्यांचे डबे वगैरे ह्या गोष्टी वापरण्यासाठी आपण घेतलेल्या आहेत. किचन कट्टा थोडासा छोटा असल्यामुळे आपण इथे काय केलं आहे, आपण इथे ऍडिशनली आता असा एक करून दिलेला आहे की तो जेव्हा पाहिजे तेव्हा ते फुल करू शकते. तो ॲज अ सर्व्हिस काउंटर सारखा तो ऍक्ट होईल आणि काम झालं की करून ठेवू शकता. रेस्ट खाली नॉर्मल आपले स्टोरेजेस आहे. आपलं रेग्युलर कंबो युनिट आहे, त्याला हे असं रोलिंग शटर असतं. हे शटर ओपन केल्यानंतर आपण ह्याला ऑपरेट करू शकतो. हा वरचा एक शेल्फ आहे. मधला जो सेक्शन असतो हा आपला मायक्रोवेव्हचा सेक्शन आहे. त्याचा आपण सॉकेट त्याच्या मागे देतो आणि त्याचा स्विच बाहेर असतो, सो दॅट आपल्याला कधी काम करायची वेळ आली तर त्यावेळेला आपण डिरेक्टली स्विच ऑन करून काम करू शकतो. पण त्याच्या आणि वायर्स वगैरे जे असतात त्या सगळ्या मागे हाईड होऊन जातात. हा जो सेक्शन आहे हा आपला मिक्सरचा स्लॉट आहे. आपला रेग्युलर कप बाहेर खेचतो. मिक्सर ठेवल्यावरती त्याच्यावरती मिक्सरची भांडी ठेवतो, काम करतो आणि झाल्यानंतर ते भांडं काढून ठेवतो आणि मग आपण ही पूर्णपणे लेज आत टाकू शकतो. वरचा जो शेल्फ असतो तो आयदर मिक्सरची भांडी किंवा मायक्रोवेव्हची स्टोरेज काही ठेवण्यासाठी तो आपल्याला वापरता येतो. याचे सगळे वायर्स जे असतात ते सगळ्या आत हाईड होऊन जातात. सो दिसताना हे सगळं व्यवस्थित दिसतं. प्लस आपलं काम झालं की आपण हे पूर्ण शटर क्लोज करू शकतो. सो दॅट आपल्याला पूर्ण क्लीन किचन दिसतं. एक ओव्हरहेड कॅबिनेट्स आहे. कॅबिनेट्सला आपण ही अशी फ्लुटेड ग्लास घेतलेली आहे. फ्लुटेड ग्लासने आतमध्ये जे काही ठेवलेल्या गोष्टी आहेत त्याचा एक हलकासा आपल्याला ओव्हरव्ह्यू मिळतो. बाकीचे आपण जी काय आहे ती सगळी सॉलिड शटर्स केलेली आहेत. त्याच्या आतमध्ये आपण हे असे शेल्फ दिलेले आहेत, सो दॅट त्यांना जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे त्यांना त्याच्यात गोष्टी ठेवता येतात. त्याला सगळ्याला सॉफ्ट क्लोज फिटिंग्स असतात आणि ओव्हरहेड कॅबिनेटच्या खालून आपण ही अशी प्रोफाईल एलईडी लाईट घेतो, सो दॅट कट्ट्यावरती काम करताना पूर्ण व्यवस्थित आपल्याला उजेड पडतो. या व्यतिरिक्त जनरली मी सजेस्ट करत असते की किचन मध्ये तरी आपण एक प्लेन फॉल सिलिंग करावं, बिकॉज हे ओव्हरहेड कॅबिनेट्स, लॉफ्ट्स हे सगळं आल्यामुळे पुन्हा आपल्याला ट्यूबलाईटसाठी कुठेही व्यवस्थित जागा नसते. सो जेव्हा आपण एक प्लेन फॉल सिलिंग करतो आणि फक्त 4 लाईट जरी घेतली किचनमध्ये तरी ती किचन प्रॉपरली युनिफॉर्मली लेट होते.